चला तर मंडळी, आज दिवाळी विशेष बिस्किटासारखी खुसखुशीत भरपूर अशी लेयर सुटलेली शंकरपाळी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्याच्यासाठी सर्वप्रथम इथे मी 500 ग्रॅम इतका मैदा घेतलेला आहे। त्याच्यासाठी 100 ग्रॅम साखर आणि 60 ते 70 ग्रॅम इतका साजूक तूप घेतलेलं दूध आणि साखर आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर साजूक तूप घालून मिश्रण कोमट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। कोमट झाल्यानंतर थोडं थोडं घालून आपण अगदी हलक्या हाताने पीठ भिजवून घ्यायचं आहे। राहिलेलं मिश्रणसुद्धा याच्यात घालून घेऊया आणि घट्टसर असं पीठ आपण मळून घेतलेलं आहे। हे 10 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि 10 मिनटानंतर आपण लगेच शंकरपाळी करायला घेऊया। एक मोठ्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि मध्यम याची चपाती लाटून घ्यायची आहे। चपाती लाटून झाल्यानंतर आपण याची फोल्ड करून घेणार आहोत, म्हणजे शंकरपाळींना पदर भरपूर सुटतात। जशी आपण घडीची चपाती करतो ना, त्या पद्धतीने आपण ही लाटून घेणार आहोत। त्याच्यानंतर ही मध्यम जाडीची शंकरपाळी करण्यासाठी इथे चपाती तयार झालेली आहे। आपण आता चौकोनी आकारात शंकरपाळी कापून घेऊया। तुम्हाला हव्या त्या आकारात कापून घेता येतात, म्हणजे वेगवेगळे शेप आवडत असाल तर तुम्ही कापून घेऊ शकता। इथे मी 1 सेंटीमीटर इतकी जाडीची शंकरपाळी बघा कापून घेतलेली आहे। तेलसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे। एक छोटा गोळा घालून बघायचा, अजिबात करपला नाही, म्हणजे तेल परफेक्ट असं गरम झालेलं आहे। तयार केलेली शंकरपाळी थोडी थोडी करून घालून घ्यायची आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान पदर आलेले आहे शंकरपाळींना। आता काढून घेऊया आणि राहिलेली शंकरपाळीसुद्धा मी अशाच पद्धतीने एकसारख्या रंगावर तळून घेतलेली आहे। एक शंकरपाळी तुम्हाला तोडून दाखवते बघा, किती खुसखुशीत झालेली आहे। या दिवाळीला तुम्ही